दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतीये। शहरात विजेची मागणी वाढल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना भार नियमनाला आता सामोरं जावं लागतं। त्यामुळे लातूर शहरातील आनंद पुनपाळे यांनी आपल्या शोरूमसाठी सौर वीज निर्मिती सुरू केली आहे। राज्य सरकारच्या सौर नेट मीटर सिस्टीमचा वापर करून ते महिन्याला 15,000 रुपयांच्या वीज बिलामध्ये बचत करतायत। आज आपण आनंद पुनपाळे यांच्या सोलार नेट मीटर सिस्टीमची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर शहरामध्ये जाणार आहोत। लातूर शहरात आनंद पुनपाळे यांचं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण विक्रीचं दुकान आहे। या दुकानात ते वॉशिंग मशीन, फ्रीज, मोबाईल, टीव्ही यासह इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची विक्री करतात। ग्राहकांना डेमो देण्यासाठी त्यांच्या दुकानात नेहमीच वीज लागते। तसंच ग्राहकांना खरेदी करताना आल्हाददायक वाटावं यासाठी एसीचाही वापर करावा लागतो। त्यामुळे त्यांना महिन्याला 20,000 रुपयांचं बिल येतं। व्यवसायात स्पर्धा वाढल्यानं त्यांना वीज बिल परवडत नव्हतं। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारनं सोलार नेट मीटरिंगचा अभ्यास सुरू केला। सोलार नेट मीटिंगचे फायदे लक्षात आल्यानं त्यांनी सोलार ऊर्जा निर्मितीचा निर्णय घेतलाय। आमचं हे इलेक्ट्रिकलचं कंझम्पशन असल्यामुळे या शोरूमला आम्हाला इलेक्ट्रिकलचा पुरवठा जो आहे, लाईटचा जो पुरवठा आहे तो जास्ती लागतो आणि दिवसभर हे सगळे डेमो चालू असल्यामुळे इथं इलेक्ट्रिसिटीचा वापर भरपूर होतो। प्लस शोरूमची जी रिक्वायरमेंट आहे ते आम्हाला एसी वगैरे मेंटेन्स करावं लागतं। तिथं एसी मेंटेन करायचं असल्यामुळं त्याच्यातही लाईटचा वापर भरपूर होतो। आमचं जे व्यवसायाचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये जवळपास मंथली जो एक एक्सपेन्सेस आहे तो इलेक्ट्रिसिटीवरचा तो मोठा पार्ट आहे। जनरली तसं कॅल्क्युलेट केलं तर एक 20-1 हजारापर्यंत आम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं दर महिन्याला। आणि उत्पादनच विक्रीला जे ठेवलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रिकल असल्यामुळं लाईटचाच वापर आमच्याकडे मेजर आहे। आणि सध्या तर लाईटचे प्रॉब्लेम्स खूप आहेत। इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय जो आहे तो अनियमित आहे। त्याच्यामुळं सोलार एनर्जीकडे आपण थोडासा कल घेतला। राज्य सरकारच्या सोलार नेट मीटरिंग सिस्टीमची माहिती प्राप्त झाल्यानंतर पुनपाळे यांनी विजेच्या बाबतीत स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतलाय। विविध ठिकाणी जाऊन त्यांनी त्याची माहिती घेतली। सोलार ऊर्जेचा वापर करण्याचे अनुभव त्यांनी जाणून घेतले। त्यासोबतच सोलार मधील व्यावसायिक गुंतवणूक आणि परतावा याचाही त्यांनी अभ्यास केला। त्यानंतर त्यांनी सोलार ऊर्जा निर्मिती करण्याचं ठरवलंय। आपण पर्यावरणपूरक काम करूया, आपण आपल्याला लागणारी लाईट आपण तयार करूया आणि आपण वापरूया। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे देशाच्या उभारणीमध्ये काहीतरी काम केल्याचा एक आनंद जो भेटणार आहे तोही आम्हाला भेटेल। आणि आपण वाचवलेली वीज ही ग्रामीण भागातील काही लोकांना तरी थोड्या बहुत प्रमाणात का असेना आपल्याकडून त्यांना तो पुरवठा करण्यात आपला हातभार लागेल किंवा आपली गुंतवणूक एवढी होणार आहे। त्यात आम्हाला व्यवसायाचं हे असल्यामुळं आम्हाला कायदेशीररित्या त्याचं डिप्रिशिएशन वगैरे पण भेटणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्यानंतर आणि गुंतवणूक आणि येणारं रिटर्न आणि त्या सोलारचा जो काही युनिट लावलेला आहे त्याचा लाईफ जवळपास 25 वर्षाचं त्याचं लाईफ असल्यामुळं त्याचं येणारं 25 वर्षापर्यंतचं कॉन्स्टंट काय म्हणायचं परतावा जो आहे तो बऱ्यापैकी आहे। आणि त्याच्यामुळं केलेली गुंतवणूक हे अगदी काही वर्षामध्येच त्याचा आपल्याला परतावा भेटतोय। पुनपाळे यांनी 12 केव्हीची सिस्टीमसाठी 7 लाख रुपये खर्च करून दुकानाच्या छतावर सोलार पॅनल बसवलं। त्यांना दरमहा किमान 20,000 रुपये वीज बिल येत असे। सोलार सिस्टम सुरू केल्यानं त्यांना आता फक्त 5,000 रुपयेच बिल येतंय। त्यामुळे त्यांचे महिन्याला वीज बिलामध्ये 15,000 रुपयांची बचत झाली आहे। तर वर्षाला किमान 1,80,000 रुपयांची बचत झाली आहे। सोलारचं किमान 25 वर्षाचं आयुष्य पाहता 62,50,000 रुपयांच्या विजेचं उत्पादन होणार आहे। त्यातून 45 लाखाची बचत शक्य आहे। सोलार एनर्जीचं जे युनिट आहे ते 12 किलोवॅटचं युनिट आहे। याच्यासाठी आलेली गुंतवणूक जी आहे ते जवळपास 7 लाख रुपये आहे। आणि आमचं शोरूमचं लाईटचा वापरचं जे बिल येत होतं ते आम्हाला जवळपास 20,000 रुपये महिन्याचं लाईट बिल येत आहे। तर वार्षिक आम्हाला जवळपास 2.5 लाख रुपयाचं लाईट बिल येतं। आणि सोलार एनर्जीचं युनिट बसवल्यामुळं जवळपास आमचं हे लाईट बिल 5,000 ते 6,000 रुपयाच्या दरम्यान आता येत आहे।
हे जवळपास आमची 15,000 रुपयाची बचत मंथली होत आहे, म्हणजे वर्षाला 1,80,000 रुपयाची बचत होत आहे. याचं जर आपण का सोलारच्या पॅनलच्या लाईफच्या हिशोबाने जर का कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 25 वर्षाचं याचं लाईफ आहे. जर मी जर का सोलार युनिट जर का नाही लावलं तर 25 वर्षामध्ये येणारं बिल जे आहे ते प्रति वर्षाला 2.5 लाख रुपये जर का पकडलं मी, तर त्या हिशोबाने जवळपास 62,50,000 रुपयाचं लाईट बिल होईल. लाईटचं जर का असं दुर्भिक्ष जर का राहिलं तर आणखीन ते बिल वाढणारच आहे, त्याचे दर वाढणारच आहेत. आणि माझं सोलारचं युनिट लावल्यामुळं माझी जी बचत झालेली आहे ती जवळपास 1,80,000 रुपये प्रति वर्षाला झालेली आहे. आता याचं जर का 25 वर्षाचं जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 45 लाख रुपयाची बचत झालेली आहे. गुंतवणूक जी झालेली आहे ती 7 लाखाची झालेली आहे. म्हणजे या पद्धतीनं जर का बघितलं तर माझ्या पैशाच्या गुंतवणुकीच्या समोर झालेली बचत ही खूप मोठी आहे. आणि त्याच्यामुळं सोलार एनर्जी ही आपल्याला खूप परवडते आणि आपण स्वावलंबी होतो आहेत याचा एक मला आनंद होतो आहे त्या गोष्टीतून. पैसा तर बचत झालेलीच आहे, प्लस आपल्याला त्याच्यातून आपण काहीतरी देश उभारणीला मदत केलेली आहे याचाही आनंद झालेला. लातूर शहरात शोरूमची किमान 150 दुकानं आहेत. व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी व्यावसायिक खर्चात बचत करणं गरजेचं आहे. वर्षाच्या वीज खर्चात बचत केल्यास शिल्लक वीज ग्रामीण भागासाठी उपयोगात आणता येऊ शकेल. यामुळेच शोरूम चालकांनी सोलारचा पर्याय स्वीकारला तर नक्कीच फायदा असल्याचं आवाहन पुनपाळे यांनी केलंय. मला माझ्या व्यवसायात जे काही बचत करता येतं तो माझ्या व्यवसायाचा मुनाफा आहे. मी त्या दृष्टीनं सोलारची जी बचत होत आहे ती बचत माझ्यासाठी ह्या धंद्याच्या म्हणजे काय म्हणायचं की ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी मला त्याची खूप मोठी मदत झालेली आहे. जर अशा पद्धतीचे जर का शोरूम्स लोकांनी जर का याच्यामध्ये शोरूममध्ये जर काही सोलार एनर्जीचा जर का वापर जर का केला तर साहजिक आहे की त्यांच्या धंद्याला हे डायरेक्ट इनडायरेक्ट एक प्रकारचं प्रॉफिटच होणार आहे. कारण याच्यातून हे झालेलं प्रॉफिट जे पैसे जे वाचत आहेत ते इतर जागी खर्च करून व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना त्याची मदत होणार आहे. आज असे जे शोरूम्स आहेत त्या शोरूम चालवणाऱ्या चालकांना आव्हान आहे की त्यांनी या एनर्जीचा पुरेपूर वापर करून सोलार एनर्जीचे युनिट्स लावून त्यांनी हा असलेला एक प्रकारचा छुपा प्रॉफिट कमवण्याचे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांचं एकतर आपल्या व्यवसायाचा प्रॉफिट पण वाढेल, धंद्याचं प्रॉफिट पण वाढेल, प्लस आपण ऊर्जा तयार करतोय याचा एक आनंदही भेटणार आहे. सोनी शोरूमची विजेची गरज आणि उपलब्ध जागा पाहता ग्रीड टाईट रूफटॉप 12 kVची सोलार सिस्टम यंत्रणा बसवली आहे. यासाठी 1200 स्क्वेअर फूट जागेचं छतावरील पत्र्यावरती सोलार पॅनल बसवलाय. यामुळं 45 ते 60 युनिट वीज उत्पादन होते. महिन्याला 100 ते 200 युनिट वीज ही महावितरणकडे क्रेडिट राहते. शोरूम मध्ये जे आपण आता पाहिलं की तिथं 12 किलोवॅटची ग्रीड टाईट रूफटॉप सोलार पॉवर जनरेशन सिस्टीम लावलेली आहे. सोनी शोरूमचं मंथली जे बिलिंग होतं जवळजवळ 20-22 हजार रुपयाचं, किंवा बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये त्यांचं 30-35 हजार रुपयापर्यंत इलेक्ट्रिसिटी बिल येत होतं. जेव्हा आपण 12 किलोवॅट सिस्टीम इथं लावली त्या सिस्टीमला पूर्ण 1200 स्क्वेअर फूटचं रूफटॉप आपण वापरलं आहे. ते देखील ते त्यांचं उपलब्ध टीन रूफ जे होतं, पत्र्याचं शेड होतं वर एकदम टॉप फ्लोअरला, त्याच्यावरच आपण आपले सौर पॅनल बसवलेले आहेत. आणि 12 किलोवॅटचं इन्व्हर्टर लावून आपण सोलार एनर्जी जनरेट करतो आहे. आणि दिवसाकाठी जेव्हापासून सिस्टीम सुरू आहे तेव्हापासून रोज जवळजवळ 45 ते 60 युनिट तिथं जनरेट होत आहेत. आणि त्यामुळे त्यांची जी गरज आहे विजेची ती पूर्णतः भागवली जाऊन, किंबहुना इलेक्ट्रिसिटी आपण एक्सपोर्टच राहिलेले आहेत. म्हणजे दर महिन्याला ते 100-200 युनिट त्यांचे MSCBला एक्सपोर्टच होत आहेत, जे की त्यांच्या अकाउंटला तिथं क्रेडिट राहत आहेत. तर जी महाराष्ट्र शासनाची आता नेट मीटरिंगची जी पॉलिसी आणलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि एकदम चांगली पॉलिसी आहे. त्या पॉलिसीचा सर्वांनी फायदा घ्यावा व जिथं जिथं शक्य आहे, ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना विजेची गरज आहे त्या सर्व लोकांनी नेट मीटरिंगची जी सुविधा आहे त्या सुविधेचा फायदा घेऊन आपल्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प लावून आपली विजेची जी गरज आहे ती भागवून त्या विजेच्या गरजेवर आपण स्वयंपूर्ण व्हावे.
वीज टंचाई असल्यानं जगभरात सोलार ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सौर ऊर्जेला प्राधान्य दिलंय. त्यामुळं शहरातील शोरूम आणि मॉलच्या मालकांनी सरकारच्या सोलार नेट मीटरिंग धोरणाचा फायदा घेणं गरजेचं आहे. शहरात वाचलेल्या विजेचा वापर ग्रामीण विकासाला बळकटी आणि चालना देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.